उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ईगल हॉटेलच्या बाहेर ड्रेनेजच्या कामासाठी खोल खड्डा खोदण्यात आला आहे, ज्यामुळे मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे। तरी सुद्धा काही वाहन चालक धोका पत्करून याच मार्गाने जात आहेत, त्यामुळे अपघाताच्या घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास एक तरुण आपल्या ॲक्टिवावर मित्रासोबत जात असताना तोल जाऊन थेट खड्ड्यात कोसळला। या अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर टीका केली जाते। स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत म्हटले की बांधकामाच्या ठिकाणी योग्य बॅरिगेटिंग आणि इशारा फलक लावला पाहिजे। अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत, तरीही ठेकेदार आणि प्रशासन लक्ष देत नाहीत। या प्रकरणात उल्हासनगर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी माहिती दिली की ठेकेदाराला कठोर इशारा देण्यात आला आहे। भविष्यात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। काम सुरू असलेल्या ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावणे अनिवार्य करण्यात येईल। सध्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे।